नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण या सर्व वस्तू वापरून जसं की पेन्सिल, पट्टी, कर्कटक, इरेझर, शुभ लाभचे हे स्टिकर आहेत ज्यापासून आपण आज शुभ लाभचे वॉल हँगिंग बनवणार आहोत। त्यासाठी मी हे एका कटलरी दुकानातून आणलेले होते, ते तुम्हाला सहज कुठेही मिळू शकतील। याच्या साहाय्याने मी आता एक गोल काढून घेत आहे। शुभ लाभच्या मध्ये कर्कटक ठेवून गोल काढून घेतले, त्यामुळे गोल हा व्यवस्थित होऊन शुभ लाभ त्यामध्ये व्यवस्थित बसतील। तसेच लाभला देखील तसेच केलेले आहे। त्यामधूनच कर्कटकमधून माप घेऊन मग सर्कल काढलेले आहे। वॉल हँगिंग बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम दोन गोल तयार करून घेतलेले आहे सर्कल। त्यामध्ये शुभ लाभ व्यवस्थित बसतायत की नाही ते बघून घेतलेले आहे। आणि आता आपण नेहमीप्रमाणे लावतो तशी फर उलन ही आपण कलर सिलेक्ट करून लावून घेणार आहोत। या ठिकाणी मी ऑरेंज कलर घेतलेला आहे, तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकतात। आणि दरवेळेला आपण ज्याप्रमाणे लावतो त्याचप्रमाणे मी ग्लूगनच्या साहाय्याने उलन लावून घेणार आहे। आपण नेहमी लावतो तशाच प्रकारे आपण फक्त कलर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये हा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे। आणि लावत असताना जर तुम्ही बघितले असेल तर एक एक गोल लावल्यानंतर मी त्याला कात्रीच्या साहाय्याने कापत आहे, कारण की जर आपण एक एक उलन बरोबर गोलमध्ये लावली तर मग ती व्यवस्थित दिसते, नाहीतर मग तो गोल तिरपा दिसतो। त्यानंतर मी शुभ असं ठेवून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे आता दुसरं लाभचं देखील आपण बनवून घेणार आहोत। तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओंना लाईक नक्की करा आणि शेअर करा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही दिवसांनी मी रांगोळीची देखील सिरीज सुरू करणार आहे। त्यासाठी तुम्ही जर का मला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दिलेला असेल तर नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। मी सांगितल्याप्रमाणे एक एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण उलन कापून घेत आहोत। अशा प्रकारे हा देखील भाग पूर्ण व्हायला आलेला आहे। यानंतर आता आपण शुभ आणि लाभचे चिन्ह हे मी ग्लूगनच्या साहाय्याने चिपकवून घेत आहेत। काही कटलरी दुकानांवर असे देखील स्टिकर मिळतात ज्यांना मागे चिपकवण्यासाठी दिलेले असेल। जर चिपकवासाठी दिलेले असेल तर ग्लूगनची गरज पडणार नाही, पण हे जे मी आणले होते त्याला चिपकवण्याची गरज होती, म्हणून मग मी चिपकवलेले आहे। यानंतर वरती मी अशी डिझाईन काढून घेत आहे जेणेकरून आपल्याला शुभ लाभ वरती हे वॉल हँगिंगचे वॉल हँगिंग आपल्याला वरती लावता येतील। त्यासाठी कटिंग करत आहेत। कटिंग करत असताना खाली मी थोडासा भाग सोडून घेतलेला आहे, कारण की त्यावरती आपल्याला उलन चिपकवायची आहे। अशा प्रकारे मी उलन मला हवी त्या मापाने कापून घेतलेली होती आणि त्यानंतर आता आपण ती चिपकवून घेणार आहोत। हे सर्व झाल्यानंतर मग आजूबाजूचे राहिलेले बॅनर मी नंतर
कापून घेणार आहे. अशा प्रकारे आपण लावून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आता आपण लांबला देखील लावून घेणार आहोत. यानंतर मग याला होल नव्हते म्हणून हे कात्रीच्या साहाय्याने मी कापून घेत आहे. त्यानंतर मी याला वरती पिवळी उलन लावलेली होती, पण तो भाग माझ्याकडनं स्किप झालेला आहे. या भागाला देखील आपण उलन लावून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले वॉल हँगिंग तयार झालेले आहे. हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.